नमस्कार. स्वागत आहे तुमचे माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज मी तुमच्यासोबत फक्त 3 साहित्य वापरून बनवलेला मऊ लुसलुशीत स्पॉन्जी असा केक शेअर करत आहे. पहा, हा केक मी रव्यापासून बनवलेला आहे. हा केक बनवण्यासाठी तेल, बटर, तूप किंवा दही, सोडा किंवा बेकिंग पावडर याचा अजिबात वापर केलेला नाही. फक्त 3 साहित्य वापरून हा मऊ लुसलुशीत स्पॉन्जी असा आणि तोंडात टाकताच विरघळणारा हा रव्याचा केक बनवलेला आहे. दिसायलाही हा केक जितका सुरेख दिसतो तितकाच हा खायला देखील अगदी चविष्ट लागतो. पहा, याला जाळी देखील अगदी छान पडलेली आहे, त्यामुळे हा तोंडात टाकताच विरघळतो. जाळीदार स्पॉन्जी असा हा रवा केक बनवण्याची ही सर्वात सोपी अशी पद्धत आहे. चला तर मग हा रवा केक कसा बनवायचा ते पाहूया. त्यासाठी इथे मी एका भांड्यात अर्धी वाटी साखर घेतली आहे. आता त्याच वाटीने 1 वाटी गरम उकळते दूध या साखरेमध्ये घालावे आणि चमच्याने ही साखर विरघळून घ्यावी. दूध अगदी गरम म्हणजेच उकळते असल्यामुळे साखर अगदी 2 मिनिटातच पूर्णपणे विरघळली जाते. चमच्याने एकसारखे हलवत राहावे. पहा, 2 मिनिटातच यामधील साखर पूर्णपणे विरघळलेली आहे. आता यामध्ये त्याच वाटीने 1 वाटी बारीक रवा घालावा. जर रवा तुमच्याकडे बारीक नसेल तर तो मिक्सरमध्ये एकदा फिरवून घ्यावा, म्हणजे तो अगदी बारीक पावडर रूपात तयार होतो. इथे मी बारीक रवा 1 वाटी घातला आहे. दूध कोमट आहे, त्यामुळे हा रवा देखील या दुधामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे. चमच्याने व्यवस्थित ढवळून घ्यावे. पहा, अशा प्रकारे हा रवा मी दुधामध्ये चांगला मिक्स करून घेतला आहे. आता हा रवा दुधामध्ये छान भिजू द्यायचा आहे. भिजल्यामुळे रवा छान फुगतो आणि केकला जाळी देखील छान पडते. यावर झाकण ठेवून 10 मिनिटे हा रवा छान भिजू द्यायचा आहे. तोपर्यंत गॅसवर लो फ्लेम करून एक कढई प्रीहीट करायला ठेवावी आणि त्यामध्ये अशा प्रकारचे एक स्टँड ठेवून झाकण ठेवावे. कढई प्रीहीट होत आहे तोपर्यंत आपण पुढची कृती करूयात. 10 मिनिटे झाली आहेत. दुधामध्ये भिजत ठेवलेल्या रव्यावरील झाकण काढावे. पहा, चमच्याने ते मी व्यवस्थित हलवून घेत आहे. हा रवा छान भिजला आहे आणि पूर्वीपेक्षा हे मिश्रण चांगले दाटसर झालेले आहे. चमच्याने 1 मिनिट चांगले अशाच एकाच डायरेक्शनमध्ये व्यवस्थित हलवून घ्यावे. यामध्ये गुठळी अजिबात राहू देऊ नये. पहा, अशा प्रकारे हे मिश्रण तयार झालेले आहे. यापेक्षा घट्ट किंवा पातळ हे मिश्रण व्हायला नको. जर घट्ट मिश्रण तयार झाले तर यामध्ये थोडेसे गरम दूध घालावे आणि जर हे मिश्रण थोडेसे पातळसर झाले असेल तर यामध्ये 1-2 चमचा रवा घालावा. आता यामध्ये 1 चमचा व्हॅनिला इसेन्स घालावा. जर तुमच्याकडे व्हॅनिला इसेन्स नसेल तर 1 चमचा वेलची पावडर यामध्ये तुम्ही घालू शकता. आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यावे. पहा, अशा प्रकारे हे मिश्रण तयार झालेले आहे. आता यामध्ये मी 1 इनोचे पाकिट घालणार आहे. हा इनो रेग्युलर फॉर्ममध्ये आहे. पहा, ही सर्व इनो पावडर या मिश्रणामध्ये घालावी. जर तुमच्याकडे लेमन फ्लेवरचा इनो असेल तर तुम्ही तो देखील वापरू शकता. इथे माझ्याकडे रेग्युलर इनो मिळालेला आहे, तोच मी इथे वापरलेला आहे. त्यामुळे इथे मी अर्धा लिंबाचा रस यामध्ये घातला आहे. यामुळे केक अगदी जाळीदार बनतो आणि स्पॉन्जी देखील होतो. तुम्ही जर लेमन फ्लेवर इनो पाकिट वापरले तर तुम्ही लिंबू स्किप करा. पहा, इथे मी हे इनो पावडर घातल्यानंतर व्यवस्थित अशा प्रकारे मिक्स करून घेत आहे. पहा, हे मिश्रण अगदी स्पॉन्जी तयार होत आहे आणि अगदी हलके देखील बनलेले आहे. पहा, अशा प्रकारे व्यवस्थित चमच्याने मी ही इनो पावडर या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे. हे मिश्रण खूप फुगलेले आहे आणि अगदी हलके देखील बनलेले आहे. आता आपण हे मिश्रण बेक करण्यासाठी ठेवूयात. त्यासाठी इथे मी कुकरच्या डब्याला थोडेसे तेल लावून घेतले होते आणि त्यावर थोडासा मैदा भुरभुरून घेतला आहे, जेणेकरून केक तळाला चिकटणार नाही किंवा तळाला लागणार नाही. आता हे तयार केलेले मिश्रण या भांड्यामध्ये ओतावे. हे सर्व मिश्रण कुकरच्या डब्यामध्ये घातल्यानंतर आता यावर थोडेसे ड्रायफ्रूट्सचे काप घालावेत आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स अगदी बारीक आकारात कट करून यावर मी हे छान डेकोरेशनसाठी भुरभुरून घेत आहे, जेणेकरून ते दिसायलाही अगदी छान दिसतील.
अशा प्रकारे ड्रायफ्रूट्सचे काप वापरून व्यवस्थित डेकोरेट करून घेतलेले आहे. आता हा मिश्रण ओतलेला कुकरचा डबा प्रीहीट करायला ठेवलेल्या कढईच्या स्टँडवर अशा प्रकारे ठेवून द्यावा. यावर झाकण ठेवावे आणि साधारण 25 ते 30 मिनिटासाठी बेक करायला ठेवावे. 30 मिनिटं आता झालेली आहेत. यावरील झाकण काढावे. पहा, अशा प्रकारे हा केक व्यवस्थित बेक झाला आहे की नाही हे पाहण्यासाठी यामध्ये चाकूचे टोक व्यवस्थित खुपसून घ्यावे. पहा, अशा प्रकारे हा चाकू पूर्णपणे स्वच्छ निघाला की केक छान बेक झाला आहे असे समजावे आणि काढून घ्यावे. आता लगेचच यावर एक सुती कापड व्यवस्थित दाबून झाकून ठेवावे, म्हणजे वाफेने हा केक छान असा मऊ आणि स्पॉन्जी तयार होतो, तो कडक होत नाही. 10 मिनिटांनंतर यावरील सुती कापड काढून घ्यावे आणि सुरीने या केकच्या कडा सोडवून घ्याव्यात. यावर अशा प्रकारे प्लेट ठेवून हा केक काढून घ्यावा. पहा, या केकला जाळी देखील अगदी छान पडलेली आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. आता हा केक मी व्यवस्थित करून घेत आहे. पहा, दिसायलाही अगदी सुरेख असा हा केक तयार झालेला आहे. पहा, ड्रायफ्रूटचा वापर केल्यामुळे हा केक पौष्टिक तर आहेच, पण अगदी स्पॉन्जी, जाळीदार आणि तोंडात टाकताच विरघळणारा हा केक तयार झालेला आहे. फक्त मोजके 3 साहित्य वापरून हा रवा केक बनवलेला आहे. तुम्हाला हा केक कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. पहा, याला जाळी देखील छान पडलेली आहे आणि अगदी स्पॉन्जी देखील तयार झालेला आहे. अगदी मोजक्या साहित्यात घरगुती असा पौष्टिक, मुलांना आवडणारा, तोंडात टाकताच विरघळणारा, जाळीदार, स्पॉन्जी, चविष्ट असा रवा केक तयार झाला आहे. तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.